एकदा मैदानाच्या मध्ये ऑन होईल आणि आपण पाहतोय काय मॅच यापूर्वीची मात्र मैदानाच्या मध्ये हृदयाचा आणि काळजाचा ठोका चुकवणारी मॅच आपण पाहिली आहे. खऱ्या अर्थानं या स्वरूपाच्या याच दर्जाच्या मॅचसाठी खऱ्या अर्थानं सुपे प्रीमियर लीग ही स्पर्धा ओळखली जाते आणि या स्पर्धेतील अफलातून फिनिश पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये जमीरच्या बॅटमधून आपण पाहिला आणि प्रतिस्पर्धेत संघाच्या तोंडातील विजयाचा घास खऱ्या अर्थानं हिरावून देणारी कामगिरी त्यानं मैदानाच्या मध्ये केली. ही हॅज बीन स्नॅच्ड द विक्ट्री फ्रॉम जॉब डिफेक्ट. पराभवाच्या तोंडातून विजयाचा घास. वस्ताद महेश भैया चांदगुडे अर्थात अखिल शिवजयंती महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलंही सुपे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत नाही करोगे हमारा आणि स्वागत केलं या घणाघाती प्रहार सुपर सॉनिक चौकारच्या सहाय्यानं. गुलाब ख्वाब दवा जहर इश्क क्या क्या है मैं आ गया हूँ बता इंतजाम क्या क्या है. स्वागत मात्र आपण पाहतोय नक्कीच चौकाराच्या सहाय्यानं मैदानाच्या मध्ये केलंय आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. 5 धावा या धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं हा फटका नव्हता तर एक जिद्दीचा आवाज आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर मात्र पोहोचवला जातोय. तो फलंदाजी मार्कवरती फलंदाज समीर तांबोळी यांच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तुषार वाघ यांचा हा पहिल्या क्रमांकाचा षटक. हो फुल टॉस चेंडू अक्रॉस द बॅट रिव्हर्स पुलचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार फेकी आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र पुन्हा एकदा आपण पाहिली. आपण पाहतो नक्कीच धावांचा पाऊस मात्र आज या सुप्याच्या मैदानावरती पडताना आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाजांच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये जाऊन बसताना आपण पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांना टाकलेला चेंडू आणि फलंदाजांना दिलेलं उत्तर अर्थात आकाशामध्ये आपण पाहिलं. यापूर्वीच्या मॅचमध्ये अवकाश मार्गे 2 सुपरसॉनिक षटकार विजयश्री खेचून आणली आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये जिद्द आणि मेहनतीची लढाई ही मात्र पुन्हा एकदा विजयी होताना आपल्याला पाहायला भेटली. आणि प्रत्येक बॉलवरती प्रत्येक षटकारावरती खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकारावरती टाळ्यांचा कडकडाट या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुंदरता प्रतिबिंबित करतोय. आणखी एक इनसाइड आउट ओव्हर कव्हरचा दर्जेदार स्ट्रोक पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हा चौकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 10 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आणि या पहिल्याच क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहतोय चेंडू हवेतून फिल्डर खाली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा चौकार. ओ पुढचा बॉल डाव्या स्टँडच्या बाहेर स्टीअर केला केवळ सिंगलसाठी. एक सिंगल मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 11 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक हे प्रगतीपथावरती असताना आज मात्र खऱ्या अर्थानं जो संघ दबाव स्पॉन्ज प्रमाणे सोक करेल तो संघ मात्र सर्वोत्तम करताना आपल्याला पाहायला भेटेल. अंडर प्रेशर आपण पाहतोय यापूर्वीच्या षटकामध्ये अप्रतिम 4 बॉल टाकले आणि अंतिमच्या 2 बॉलवरती मात्र आपण पाहतोय फलंदाजानं अग्रेसिव्ह मोड ऍक्टिव्हेट केला आणि 2 षटकार खेचत विजयश्री खेचून आणलेली तीच कामगिरी याही मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. नेल बायटिंग फिनिशसाठी आणखी एक मॅच आणि त्या मॅचसाठी देखील सज्ज होते सुपे नगरी आणि त्याच नगरीमध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती अजून 11 धावा
या धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आणि या षटकाला मात्र पूर्णविराम दिला गेलाय. रिव्हर्स पुल आज आज या मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहतोय हा क्रिकेटचा थरार, जिथे जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची लढाई पाहायला मिळते. आणि स्वप्नांचा पाठलाग, विजयाचा पाठलाग करत असताना चौकारांचा अचूक वेध घेतलाय. आडव्या बॅटनं रिव्हर्स पुल केलाय. चेंडू गुल सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. प्रफुल्ल शेळके यांचं आपण पाहतोय हे पहिल्या क्रमांकाचं वैयक्तिक षटक आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक. आणि या षटकातील पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय रिव्हर्स पुलचा सक्सेसफुल चौकार. खऱ्या अर्थानं आजचा दिवस खास आणि या मैदानावरती दोन दमदार संघ आज मात्र पुन्हा एकदा आमने सामने आहेत. आणि प्रेक्षकांचा उत्साह मात्र आज आकाशाला गवसणी घालणार आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक सिंगल मात्र धाव फलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रफुल्ल. अप्रतिम कामगिरी यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, ज्यांचा आवाज देखील आपण पाहिला, तेच क्रिकेटचे सच्चे चाहते, क्रिकेटचे निस्सीम पाईक अर्थात प्रफुल्ल शेळके गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. की तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी है इस मैदान की हुकूमत, ये तो तेरी सल्तनत है, यहाँ तू सुल्तान बनकर आया कर. ती सल्तनत, त्या सुलतानाची सल्तनत मात्र मोडीत काढली आहे. आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला गाईड करत फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. यापूर्वीच्या मॅचमध्ये किफायतशीर भासणारा हा गोलंदाज या षटकामध्ये मात्र काहीसा महागडा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या 3 बॉलवरती तब्बल 9 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. आणि मैदानावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जी भीती या गोलंदाजानं निर्माण केली होती, जी दहशत निर्माण केली होती, त्या दहशतीला मात्र मोडीत काढलंय. आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये ही भीती नव्हे तर आता मात्र खऱ्या अर्थानं जिंकण्याची केवळ जिद्द, आणि ती जिद्द आज मैदानाच्या आतमध्ये मेहनतीच्या माध्यमातून भरत आणि समीर तांबोळी यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी आपल्याला पाहायला भेटते. प्रत्येक चेंडू खऱ्या अर्थानं एक नवीन संधी, एक नवीन उमेद आणि स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे या क्रिकेट. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटच्या परिघामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे क्रिकेट जगत आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करेल. पुढचा बॉल त्रिधा तिरपीट उडवली येते अर्थात बिहाइंड द विकेट कीपरची सुद्धा आणि अवांतरची व्हाईट बॉलची एक भाव खाऊन जाईल आणि धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आहेत 25 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना खऱ्या अर्थानं आज मैदानावरती दिलेला प्रत्येक प्रयत्न उद्या तुमचं नाव हे मात्र मोठं करणारा ठरणार आहे. आणि ते नाव जर तयार करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. आणि आज मात्र ती परिपूर्ण सिद्धता फलंदाजी मार्कवरती या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. अनबीटन पार्टनरशिप इन बिटवीन 2 बॅटर्स आपण पाहतोय. धावफलकावरती तब्बल 26 धावा या धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आणलाय. आणि हे महागडं षटक अर्थात बाबुर्डी संघासाठी आपण पाहतोय तब्बल 15 धावा अद्यापर्यंत या षटकामध्ये आहेत. Oh, Pulisai ball. The sweet noise has been coming from the bat. Lofted towards the body line. One more marvelous and gigantic hit. The man from team.
कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम ठरणारा गोलंदाज प्रफुल्ल यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय आणि तब्बल आपण पाहतोय एक मोठा धावफलक त्या षटकामध्ये 21 धावा या मात्र वसूल केल्या जात आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजमाता प्रतिष्ठान धावफलकावरती नोंदवते 32 धावा. आज खऱ्या अर्थानं आपण केवळ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरत नाही आहोत तर आपली जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास सिद्ध करायला मात्र मैदानाच्या मध्ये उतरलेली ही जोडी आणि या जोडीनं मात्र अद्यापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला या मॅच मध्ये सिराव दिलेला नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपरली चेंडू आलेला नाहीये. आणखीन एक सिंगल धाव मात्र धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल कारण विजय फक्त ताकदीने मिळत नाही तर संघ एकजुटीने मिळतो आणि तोच एकजुटीचा विजय हा सर्वश्रेष्ठ विजय मानला जातो आणि तोच विजय साकार करण्याच्या दृष्टिकोनातून या 11 खेळाडूंना मात्र प्रयत्न करावा लागणार. यापूर्वीचं षटक काहीसं महागडं होतं मात्र या गोलंदाजांना स्वतः पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. ती कमबॅक स्वतःसाठी नव्हे तर आपल्या टीमसाठी करणं अपेक्षित आहे आणि त्याच कमबॅकच्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पाऊल अर्थात गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तुषार पा. पहिल्या क्रमांकाचं षटक अफलातून होतं त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड धावा आल्यात. हो सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या मात्र या मैदानाच्या मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा अगदी पाकिस्तान करून टाकलाय आणि प्रत्येक बॉलवरती चौकार आणि षटकार खेचत मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा जयघोष आज मात्र करताना तो आपल्याला पाहायला भेटतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भीती विसरलाय, स्वतःवरती विश्वास असणारा विश्वासाचा आत्मविश्वासामध्ये रूपांतरण करत जिंकण्याची धग मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तो जिवंत करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला दे माय धरणी ठाय करून ठेवतो. या मॅच मध्ये बिघडणारी कामगिरी आहे, खांदे झुकवणारी कामगिरी प्रतिस्पर्ध्यांसाठी करतोय मात्र कम बॅक करावा लागणार आहे. ही डोकेदुखी ठरू पाहणारी जोडी आज मात्र या मैदानाच्या मध्ये थांबावी लागणार आहे. मुसीबत आ ही गई है तो डरने से क्या होगा, जीने के तरीके ढूंढो मरने से क्या होगा. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे आणि या जोडीला मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थांबावा लागणार आहे. समोर जर पाहिले तर फलंदाजीतील बादशाहत मिळवणारी ही जोडी आणि त्या बादशाहतीला शह देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुषार वाघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओ पुढचाही बॉल बादशाहतीला शह चक्रव्यूह आखलं गेलंय आणि ह्या चक्रव्यूहामध्ये अगदी सहज आणि लिलया ओ काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. हे चक्रव्यूह भेदण्यामध्ये अपयश आलं होतं. या चक्रव्यूहामध्ये अडकलं की काय हा प्रश्न निर्माण होत असताना या आनंदावरती पाणी फिरलंय आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक प्रतिस्पर्ध्याला नमवण्याची नामी संधी धुडकावली जातीय मैदानाच्या आतमध्ये. कटाक्ष टाकला जातोय तो आपल्या क्षेत्ररक्षकाकडे आणि कदाचित स्वतःशी म्हणत असेल गोलंदाज ना छेड किस्सा है उल्फत बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से किसी अपनों की मेहरबानी है. जेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जीवनदान या वादळाला देऊ शकत नाही कारण हे वादळ प्रतिस्पर्धी संघाला नेस्त नाबूद करण्याची धमक ठेवतंय आणि ती धमक यावेळी मात्र आपण पाहतोय अंगाचा वेध घेतलाय आणि बिहाइंड द विकेट आपण पाहतोय काहीच फंबल आहे सर ते शेवटी रिकव्हरी असेल आणि एक डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये होता. रनिंग बिटवीन द विकेट आपण जर पाहिली अप्रतिम आणि या डबलच्या सहाय्याने मात्र षटकाला पूर्णविराम. 10 धावांचं हे षटकाला पूर्णविराम आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजमाता प्रतिष्ठान धावफलकावरती नोंदवते तब्बल 42 धावा. सन्मान्य मान्यवर अनिल शेठ हिरवे पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. माजी ग्रामपंचायत सदस्य सुपे
माजी सरपंच सोपे माफ करा यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सोपे प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणला जातोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती तब्बल 42 धावा, 14 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र अद्यापपर्यंत धावा या मैदानाच्या मध्ये या जोडीनं बनवलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय भरत अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन्स करतोय आणि 9 चेंडूचा सामना करत 24 धावांचा ब्लास्ट तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजी मार्कवरती झळझळीत अंजन टाकणारं काम तो करतोय आणि समीर तांबोळे दुसऱ्या बाजूला अप्रतिम साथ मात्र त्याला देतोय. या दोघांच्या दरम्यानची ही अभेद्य भागीदारी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती एक प्रेशर क्रिएट करते आणि या अंडर प्रेशर पुन्हा एकदा बिखरणारी कामगिरी ही मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला भेटली आहे. मात्र जिंदगी तो खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष आज मात्र इरेला भेटलेला आहे आणि या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर ही जोडी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये थांबवावी लागणार आहे. कल खेल चाहे जिंदगी का हो या ताज का अपना इक्का तभी निकालना जब सामने वाला बादशाह होता. बादशाहतीला शह देण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. स्लॉग स्वीप अप्रतिम फटका परफेक्ट टायमिंग केलाय आणि लॉंग ऑफ रिचरला अप्रतिम पीस ऑफ वर्क क्षेत्ररक्षक दर्जेदार होत आहे. त्यावरती केवळ एक सिंगल धाव. गोलंदाजाचं नाव सागर. सागर यांना मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. धाबांचा महासागर एका बाजूने या मैदानाच्या मध्ये आणलाय. ओ पुढचाही बॉल पुन्हा एकदा परफेक्ट पिडल केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. त्यानंतर मात्र आलेला हा चौकार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धाव फलकाला आकार देईल आणि पुढे घेऊन जाईल. आमचे गुणलेखक कळवतायत 47 धावा या धाव फलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहतोय जिंकण्याची उमेद जिंकण्याची जिद्द आज पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते. जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी. नक्कीच आपण पाहतोय ती मंजिल अर्थात विजय आणि तो विजयासाठीच मैदानाच्या मध्ये चालू असलेले हे अथक आणि अविरत प्रयत्न ती विजयाची गरुड झेप या दोनही संघांना घ्यायची आहे आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या मध्ये चाललेले हे कष्ट आज आपल्याला पाहायला भेटतात. एवढ्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. षटकार जुनून आणि काय जोश आणि तो जल्लोष पुन्हा एकदा या फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळवल्या तर अर्धा डझन. क्रिकेट जुनून है लेकिन इसे खेलने का अंदाज भी असली आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तोच अंदाज याही वेळा होता. मात्र आपण पाहतोय नक्कीच पायांचा वेध घेतलाय. पायामध्ये टाकलेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा त्यावरती मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 55 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3.5 षटकांती प्रथम फलंदाजी करत असताना राजमाता प्रतिष्ठान संघ. ओ पुढचाही बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता परफेक्ट मिडल केलाय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत एकूण 56 धावा या धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. चला थोडं स्पीडअप करा. पंचांना विनंती आहे. कुठली टीम मीटिंग्स मात्र अलाव आपण करत नाहीये. मात्र आपण पाहतोय चौकार आणि षटकारांची आतषबाजी या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता चौके मारे बिना रहा नहीं जाता 1-2 रन तो यूं ही बन जाते हैं छक्का मारे बिना मजा नहीं आता. आपण पाहतोय चौकार आणि षटकारांचा पाऊस धावांची वर्षा. हो पुढचा बॉल लाइटिंग फास्ट काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पलक झपकने से पहले यहाँ पर
4.1 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये थांबतोय. पुढचा बॉल हो आल्या आल्याच डग आउट मधून सेट होणार आहे. जली को आग कहते हैं और बूझी को राग कहते हैं. उस राग से जो बारूद निकले उसे गोटू कहते हैं. गोटूच्या बॅट मधून आलेला हा सुकार. अरे बॉल वरती आलेला हा सुपर सॉनिक षटकार. खुद से जीतने की जीत है, मुझे खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं हूं दुनिया की, मेरे अंदर भी एक जमाना है. आज मात्र स्वतःमध्ये असणारा विश्वास डग आउट मधून सेट होऊन आला आणि पहिलाच बॉल वरती हल्ला. ओ फिर से एक बार भरने का वही प्रयास. क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, टिपला जाईल झेल. वादळाला शांत केलं या ठिकाणी. मात्र गोटूची विकेट. मात्र आपण पाहतोय 2 बॉल मध्ये 6 धावांचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. गोलंदाजी मार्क वरती चतुर आणि चालाक्ष असणारा गोलंदाज प्रफुल्ल यांनी. बॅटर पुन्हा एकदा दीपक. दीपक आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती. हो पुढचाही बॉल भन्नाट फेकायचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल्सच्या साह्याने आपण पाहतोय धाव फलक मात्र हलता ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. यापूर्वीच्या बॉलवरती विकेट आली आणि त्यापूर्वी मात्र षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचला गेला. धाव फलकावरती आपण पाहतोय 63 धावा. एक कमबॅकचं षटक आहे. केवळ 7 धावा अद्यापपर्यंत या षटकामध्ये खर्च करतात प्रफुल्ल आणि धाव फलकावरती आहेत एकूण डॉट बॉल. पुन्हा एकदा धाव फलकाला स्थिर ठेवेल. 4.5 षटकांती 63 धावा. 63 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धावांचा सुसाट सुटलेला वारू आणि त्या वारूला मात्र घातलेला हा लगाम. अर्थात प्रफुल्ल यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती आपला संपूर्ण अनुभव आज मात्र पणाला लावला जातोय. द एज वॉज जस्ट नंबर फॉर दिस प्लेयर. आपण पाहतोय अफलातून कामगिरी या षटकामध्ये करत आपण पाहतोय षटकाला मात्र पूर्ण विराम देतील आणि केवळ 7 धावांचं एक निर्णायक षटक या मॅच मध्ये आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून देतील. तर भरत मात्र अजूनही आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय 14 चेंडूंचा सामना केलाय. 32 धावांचा ब्लास्ट आणि या अंतिमच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने डावाची सर्व सूत्रे स्वतःच्या खांद्यावरती आज मात्र त्यांना घ्यावी लागणार आहेत. त्रेसष्ट धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. नक्कीच आपण पाहतो येणारा प्रत्येक फलंदाज हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या मध्ये करतोय आणि साजेस आहे. कारण आपण पाहतो एक सन्मानजनक धाव फलक आहे. एक आव्हानात्मक धाव फलक त्यांनी प्रथम पहिल्या 5 षटकामध्ये या ठिकाणी धाव फलकावरती नोंदवलाय आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये चांगला फिनिश देण्याचा प्रयत्न. कारण फलंदाजी मार्कवरती भन्नाट फॉर्म मध्ये असलेला भरत अजूनही मैदानाच्या मध्ये नॉन स्ट्राईक खेळवरती आहे. तर दीपक ऑन स्ट्राईक. ओ पुढचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक होणार नाहीये आणि पहिला बॉल त्यावरती विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल. फलंदाज बाद.
वो फिर से एक बार फ्लाइटेड बॉल होता रीड केलाय. चेंज ऑफ पेस Milk has been a trust. कि सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये रास्ते हैं 4 के खनखनित चौका. यायला हवी, डबल्स यायला हवी, मात्र ती कन्वर्ट होतीये चौकारांच्या माध्यमातून. एक चांगलं षटक आहे. ओ बोर्डसाई बॉल डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक. खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला आणि पाठीमागे घरटं उद्ध्वस्त करून टाकलंय. अंतिमचं षटक, निर्णायक षटक, आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत केवळ 4 धावा. धाव फलकावरती आहेत. 68 ऑन टू द बोर्ड. अंतिमचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतोय एक मोठा धाव फलक उभा करण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेला पाऊल. मात्र अंतिमच्या 2 षटकामध्ये प्रफुल्ल आणि त्यासोबतच बोरावके साहेबांचा अफलातून क्लास गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला. स्वतःच्या पंखावरती ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून टाकलेली ही गगन भरारीची झेप अर्थात आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा सापेक्ष होताना आपल्याला पाहायला भेटते. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला आज तुझी खरी अवकात. आपण पाहतो एका बाजूने बाकीचे गोलंदाज सपाटून मार खात असताना या मैदानाच्या आतमध्ये मात्र अप्रतिम कामगिरी अंतिमच्या 2 षटकामध्ये केली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला 70 धावांवरती मात्र रोखलाय. एका वेळी असं वाटत होतं की 80-85चा स्कोअर मात्र नक्कीच या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. मात्र 70 धावा या राजमाता प्रतिष्ठान संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांती 4 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात आणि विजयासाठी आव्हान असेल प्रतिस्पर्धी टीमला 71 धावा. काल खेरवाडी आणि सुपर वॉरियर्स या दोन्ही टीमला विनंती असेल टॉस का बॉस करण्यासाठी आपण यायचे. तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? डीजे डिप्सी मास्टर में मास्टर बोले तो बिंदास डॉक्टर बोले तो बेबी. वर्सेस सुपे वॉरियर्स. सन्मान्य मान्यवर महेशजी चांदगुडे साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस कप बॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे त्वरित आणि आपला मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सलामीची पहिली जोडी. एका डोंगरा एवढा आव्हान महाकाय विशाल धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. 71 धावांचा पाठलाग, 36 चेंडू आणि 71 धावा, जवळपास नियर अबाउट 12 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र धावा मैदान
मान्यवर या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. विनंती असेल कृपया आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजाचं नाव कळवा. अण्णा. तर गोलंदाजी मार्कवरती अमोल यांना आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं निर्णायक पॉवर प्लेचं षटक. फील्ड रेस्ट्रिक्शनचे रूल मात्र ऍप्लिकेबल होतील आणि या अडथळ्यांची शर्यत पार करून प्रतिस्पर्धी संघाला खिंडीत गाठण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. अर्थात संघाचा सुपरस्टार या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. मिसकम्युनिकेशन इन बिटवीन टू बैटर्स, ऑलवेज रिजल्टेड टुवर्ड द रन आउट, बट दिस टाइम अ गुड कॉल बाय नॉन स्ट्राइकिंग इन. आणि पुन्हा एकदा परतलाय आपल्या घरट्यामध्ये सुखरूप विना धावेचा अर्थात फलंदाज. टॉस कव्हर करायचं आहे कॅमेरामन. ओके डन. पुढचा बॉल शॉर्ट फॉली चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॉल. त्यावरती मात्र आपण पाहतोय पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती आलाय आणि त्यावरती कन्सीड होईल एक सिंगल धाव. धावांचा श्री गणेश मात्र मैदानाच्या मध्ये दुसऱ्या बॉलवरती होईल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दरम्यान ऑन स्क्रीन आपण पाहतोय यानंतरच्या मॅचचा टॉस का बॉस कालघरवाडी व्हर्सेस सुपे वॉरियर्स या दोन संघादरम्यान सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुढचाही बॉल डाव्या स्टँडच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय. केवळ गाईड केलाय, वेगाचा वापर केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय पुढे एकदा सीमा रेषेच्या बाहेर. आर पार चेंडू जाईल सीमा रेखा पार. गोलंदाजावरती एक मोठा प्रहार. नॉट डिसाइडेड येट. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट फॉली चेंडू. त्यावरती कडा प्रहार. फिर से एक बार हाहाकार. गेंद जाएगी सीमा रेखा पार. सेकंड इन अ रो. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. बॅक टू बॅक आपण पाहतोय दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला आकार देतील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 9 धावा धावफलकावरती आहेत. 0.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि आता मात्र या डावासूत्र स्वतःच्या खांद्यावरती घेताना ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते. अपने मेहनत से ही बना अपनी खुद की पहचान, वरना एक नाम के हे हजारो इंसान या हजारो आणि लाखोंच्या गर्दीत जर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर वेगळेपणाच्या तीस चेंडू 62 धावा. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय झालेला हा सकारात्मक बदल पुन्हा एकदा स्वीकारला जाईल संघाच्या वतीनं. या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच चौकार षटकारांची भाषा बोलली जाईल की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडणारी कामगिरी ही मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजांच्या माध्यमातून होईल. गोलंदाजाचं नाव लोकेश. लोकेश निकाळजी यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. मात्र लोकेश काय कमबॅक आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा करून देतील. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये रास्ते हैं 4 के. चौकार.
पुढचा बॉल पुन्हा एकदा हो पुढचा बॉल स्लॉट मध्ये चेंडू होता समोरच्या प्लॉट मध्ये पुन्हा एकदा डिपॉझिट करून टाकलाय द मॅन द बिग द ॲब्सोल्यूट लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक जाईल सीमारेषेच्या बाहेर नंतर डबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेला हा चौकार 10 धावा पहिल्या 3 बॉल वरती मात्र मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत आणि बाबुर्डी संघ एक आव्हानात्मक सुरुवात हो पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आज ये बल्लेबाज मार कम रहा है और घसीट ज्यादा मात्र आपण पाहतोय नक्की चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जाते सिंगल मात्र कन्सिड होईल सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल धावफलकावरती आहेत 20 धावा समीकरण मात्र बदलतंय 26 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे तो पुढचा बॉल ड्रिवन लेन बैक टू द बॉलर वक्त ने थोड़ा साथ नहीं दिया तो लोगों ने
जमीन अभी तो पूरा आसमान बाकी आहे. या आसमंतामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स लॅप होता आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय 2 धावा या धावफलकाला पुढे घेऊन जातील. सिंगल धाव माफ करा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 21 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा एक बॉल डाव्या त्यांच्या बाहेर स्टिक लिव्ह केलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंच थोडं एक्सरसाइज करतील. व्हाईट बॉलची एक धाव भाव खाऊन जाईल आणि धावफलकाला पुढे नेईल 22 धावा. हॉटेल फॉरेस्ट व्ह्यूचे सर्वात सन्माननीय अमोल शेठ तरटे पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेवरती निरतिशय प्रेम असणारे आमचे बक्षीस दातेत आणि ज्या ज्या वेळी मात्र खऱ्या अर्थानं स्पर्धा या ठिकाणी होतात त्या त्यावेळी मात्र भरभरून सगळं हातानं स्पर्धेवरती एकदा परतावा लागले. काहीसा निराश हताशपणे स्वतःला कोसत तो पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परतत असेल आणि म्हणत असेल कदाचित जिसको मिली है वो देखनी है हथेली मुझे कैसी होती है वो लकीर जो मेरे हाथों में नहीं है. आपण पाहतोय नक्कीच बाद झालाय स्वस्तामध्ये बॅटची लिडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल त्यावरती अर्थात कॉट बिहाइंडचा शिकार. हो फ्लाइटेड गेंद फुल टॉस चेंडू लालच भरी गेंद यहाँ पर मैदान के अंदर आणि त्यावरती मात्र एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा 23 धावा धावफलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. समीकरण मात्र बदलतोय. विजयासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू 48. ओ पुढचा बॉल पायावरती चेंडू होता फ्लिक केला ऐकला अंक बेहतरीन इस्तेमाल आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक काहीच फंबल आहे आणि सरते शेवटी असेल रिकव्हरी. तोपर्यंत मात्र धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय एक सिंगल से भले डबल्स आणि आपण पाहतो डबल्स मध्ये कन्वर्ट केलंय सिंगलला आणि या 2 धावा पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जातील. 25 धावा या धावफलकावरती आहेत. आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विजयाच्या दृष्टिकोनातून टाकलेलं आणखीन एक पाऊल अर्थात फलंदाजी मार्गवरती असणारी टीम. शॉट फॉली हाफ ट्रॅकर त्यावरती कडा प्रहार क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. नो मॅन्स लँड वरती मात्र चेंडू विसावलाय आणि तोपर्यंत घेतल्या जातील नक्कीच आपण पाहतोय केवळ सिंगल धाव मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आहे 26 धावा. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय कमबॅक केलंय. केवळ 6 धावा या षटकामध्ये खर्च करतात. अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 45 धावा. 15 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र पुन्हा एकदा धावा या मैदानाच्या मध्ये जमा कराव्या लागणार आहेत. 70 धावा प्रथम फलंदाजी करत असताना या धावफलकावरती आपण पाहतोय आणि त्याच प्रत्युत्तरादाखल बाबुर्डी टीमनं 26 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर या धावफलकावरती नोंदवल्यात. अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता.
गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. प्रतिस्पर्धी टीमनं लगेच आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची मॅच संपल्यानंतर आणि झोपे संघाला मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तीन षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात होतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहतोय 15 धावा प्रति षटक. या धावगतीने मात्र इथून पुढे धावा मात्र या जमवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 45 धावा. 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती संघाचा सुपरस्टार अर्थात जीवन. हो, जीवनसाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपरली चेंडू आलेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्यावरती काहीसा फंबल घरटा सोडलाय. गलती यहाँ पर हो चुकी है और गलती का खामियाजा यहाँ पर भुगतना पडेगा. यावेळी मात्र काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र तिसऱ्या पंचांकडे आपल्याला जावं लागेल आणि धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय आणि काय बिघडलंय हे मात्र आपण पाहतोय इनसाइड द वॉर रूम अर्थात तिसऱ्या पंचांच्या कोर्टात. तिसऱ्या पंचांचा कॉल. फलंदाज बाद. चुकीचा कॉल आणि यावेळी कॉल उपकर्णधार हा मात्र बारामती चषक बारामती ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय सामन्यांसाठी खेळतोय. त्यामुळे मात्र फायनल संघाला त्यांची टीम देखील पात्र झालेली आहे. त्यांनाही सदिच्छा आणि शुभेच्छा अर्थात सुपे टीमच्या वतीनं या ठिकाणी दिल्या जात आहेत. हो, पुढचाही बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाव द बॉल टिपला जाईल झेल. आणखी और पहला बॉल रौफ का खौफ इस मैदान के अंदर फिर से एक बार देखने को मिल पाएगा। रौफ का खौफ यहाँ पर है, लेकिन यहाँ पर फिक्र की बात है, अर्थात विकेट का पतन। मतलब तो फिक्र करता है कि वो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा और देख फिर होता है क्या। स्वतःवरती केलेला पलटवार हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल। समीकरण या डॉट बॉलच्या साह्याने आणखी दूर जाताना आपल्याला पाहायला भेटेल। 27 धावा धावफलकावरती आहे, 4 फलंदाज बाद आहेत, अंतिमचे 14 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे।
पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रो गेंद खड़ी हो चुकी है क्षेत्ररक्षक डाउन द बॉल शॉर्ट ऑफ लेंथ या ठिकाणी पडलाय तो बॉल काहीसा आणि त्यानंतर मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये एक अवघड झेल या ठिकाणी सुटला जाईल. नक्कीच आपण पाहतोय 4 बॅक टू बॅक विकेट मात्र कॉस्ट कराव्या लागतील. पहिल्या दोन षटकामध्ये आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं षटक केवळ 6 धावा आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये अद्यापर्यंत केवळ 2 धावा या पहिल्या 5 बॉलवरती खर्च केल्या जात आहेत आणि आपल्या टीमला एक चांगलं कमबॅक करून दिलं जात आहे. ओ पुढचा बॉल पाठीमागे सरकलाय आक्रमक देखना फटका क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी तैनात केलाय. होईल काहीशी चूक आणि चुकांचं रूपांतरण एक्स्ट्रा धावेमध्ये होईल आणि तोपर्यंत डबल्स कन्वर्ट केल्या जातील आणि धाव फलकावरती आहेत एकूण 30 धावा धाव फलकावरती आहेत. 30 रन्स ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 4th wicket team Babudi. And now the equation has been changed. 12 ball has been left and 41 runs needed for the victory. This is a do or die situation for both the teams. अंतिमचे 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान आहे. विकासजी माकरे साहेबांकडून रॉफच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक है. लेकिन रॉफ का खौफ इस मैदान के अंदर फिर से एक बार दिखने को मिल पाएगा. आणि रॉफ पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये. याही षटकाची सुरुवात प्रतिम केली जाते. पहिल्या बॉलवरती कुठली धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हो सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये होता. द बॉल हॅज बीन ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द बाउंड्री लाईन लाईक अ ट्रेसर बुलेट. बंदुकीतून निघाली. तो पुढचा बॉल पुन्हा एकदा रॉफ का खौफ यहाँ पर शांत कर चुका है या नहीं ये तो देखने वाली बात है. मात्र आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये फेकी सुरेख अप्रतिम कलेक्शन होईल. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहेत 35 धावा. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी आवश्यकता असेल पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल पुन्हा एकदा धाव फलकाला स्थिर ठेवेल. नक्कीच आपण पाहतोय एक चांगली सुरुवात आणि त्या सुरुवातीचा चांगल्या शेवटामध्ये रूपांतरण करताना गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम. मेरे 2-4 ख्वाब है जिन्हें मैं आसमान से दूर चाहता हूँ. जिंदगी चाहे गुमनाम रहे पर मौत में मशहूर चाहता हूँ. वाईट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि अवंतरच्या रूपाने एक धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहे 36 धावा. सन्माननीय रवीजी दळवी साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुमे प्रीमियर लीग 2026 या क्रीडा महोत्सवामध्ये आपले मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. विनंती असेल सन्माननीय मान्यवर आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती लोकेश आणि लोकेशवरती पुन्हा एकदा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती आलाय आणि फक्त पाहत राहील त्या चेंडूकडे आणि एक सोपा झेल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सुटला जाईल. कि हमसे जलने वालों तुम भी क्या खूब करते हो. महफिल तुम्हारी दोस्त तुम्हारे और बात हमारी करते हो. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच एक सोपी धोबी पछाड देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं. मात्र त्यावरती झेल सुटलाय आणि जीवनदान अर्थात फलंदाजाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावरती एक सिंगल कन्वर्ट केली. डबल्समध्ये कन्वर्ट केली जाईल. फेक येईल तोपर्यंत मात्र 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जातील. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवतात एकूण 40 धावा आहेत आणि आता मात्र अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 31 धावा.
विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. मात्र रोप 6 चेंडू आणि 6 धावा वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ. तर पहिलाच बॉल आणि पहिला बॉल वरती मात्र आपण पाहतोय नक्कीच एक चांगलं कमबॅक आहे. 40 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद असताना अंतिम आणि निर्णायक षटक. 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन स्टिक मात्र आपण पाहतोय नक्कीच कोस्ट होईल. व्हाईट बॉलच्या रूपाने अवांतरची 1 धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 5 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. चला पुढचा बॉल सुरेख बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिमचा 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष असतील. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा रॉफ का खौफ यहाँ पर खत्म हो चुका है और खुद चल पड़े हैं सीना तान अर्थात डगआउट की ओर. चला न्यू बॅटर चला पटकन फास्ट. रोपचा मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नक्कीच एकाकी शर्तीचा लढा मात्र तो थांबवतोय आणि नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. अंतिमचे 3 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. चला पटकन बॉलर चला आता ना काय सांगू काय. चला 30 करायचे. 3 बॉलर 30 नाही होत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि याही बॉलवरती कुठली धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. अंतिमचे 2 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 30 धावा. 2 चेंडू 30 आव्हान. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो नक्कीच अंतिमचा 1 बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. विजयासाठी अजूनही 30 धावा आणि याही बॉलवरती आपण पाहतोय डिफेन्सिव्ह मोड ऍक्टिव्हेट केला. चला प्रेक्षक मंडळी बारकी मंडळी चला बाहेर. चला फिल्डिंग टीम चला पटकन. सुपे वॉरियर्स विनंती असेल लाईनअप करत त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.